नमस्कार, मी श्रीराम पात्रे आणि आपण पाहतात नर्मदा तीरीचा यात्रिक। तर मित्रांनो, आम्ही परिक्रमावासी आता काल रात्री बंजारी माता मंदिर खैरी इथे होतो आणि तिथून लवकर सकाळी 6 वाजता उठलो आणि आम्ही चालायला सुरुवात केली। आता तो सगळा थोडासा निर्मनुष्यक रस्ता होता आणि थंडी आज त्या मानाने कमी होती, पण कारण त्याचं अजून एक कारण होतं, म्हणजे आजपासून उत्तरायण सुरू होत होतं, म्हणजे 22 डिसेंबरची तो दिवस होता आणि तिथून आम्ही चालायला सुरुवात केली। ती मोहगावसाठी जाऊ लागलो आम्ही। मोहगाव करता करता पुढे थोडं शेत वगैरे मिळालं आणि तिथून मग देवगाव भेटलं। तिथे थोडा चहा वगैरे घेतला आणि तिथून आम्ही आता पुढे जाऊ लागलो। तर वाटेत आम्हाला एक गुडनेर नदी मिळाली, म्हणजे त्या नदीचा संगम होता मैयाशी झालेला। तर तिथे पोहोचलो, दुपार होता आणि फार दिवसानंतर अमरकंटक नंतर मैयाचं दर्शन झालं होतं। तर तो छान संगम होता आणि तिथे एक सांगायची गोष्ट म्हणजे तो प्रवाह फार जोरात होता, असा म्हणजे असं पाय ठेवायला सुद्धा, आतमध्ये पाय ठेवायला भीती वाटावी असा एवढा जोरात फारच मोठा असा प्रवाह होता तो। आणि तो छान घाट पण छान होता आणि असं होतं की त्या 2-3 पायऱ्या ज्या होत्या त्या प्रवाहासहित त्याच्यावरून तो प्रवाह जात होता, म्हणजे आपण जरी बसलो तर पुढे पुढे जाऊ की काय असं वाटत होतं वाहू। तर तिथेच लगेच आणि छान त्या बांधून वगैरे काढलेला घाट आहे तो। तर तिथे स्नान झाल्यानंतर पूजा वगैरे केली, वरतीच जरा बसून पूजा केली आणि आता ती त्या दिवशी एकादशी होती। फराळ वगैरे काही झाला नव्हता, सकाळपासून काही झालं नव्हतं। तर शेंगदाणे चिक्की किंवा राजगिरीचा लाडू असं खात खात आम्ही आता पुढे जात होतो। तर आता आम्ही पुढे जो निघालो तो बिलगावची वाट धरली आम्ही, पण ती गुडनेर नदी आता आम्हाला ओलांडायची होती। आता असं झालं की त्या गुडनेर नदीचं पात्र पण फार मोठं होतं आणि जी मैया जे मिळालं होतं त्याचा प्रवाह पण फार जोरात होता। पात्रही मोठं, प्रवाहही फार जोराचा होता आणि अशा तऱ्हेने ती कमरे इतक्या पाण्यातून ती नदी ओलांडायची होती। आता झालं असं की तो त्याच्यात म्हणजे ती नदी जी आहे ती एवढ्या जोरात वाहते की आणि ते गोटे आहेत त्यामुळे ते पाय ठेवायला पण असं मिळत नव्हतं। ते सगळं तो दंडा सांभाळायचा, कमंडलू सांभाळायचा, कुठे जिथे दंडा टेकतोय तिथपर्यंत जायचं आणि असं करत करत कमरे इतकं पाणी आलं आणि ते एका सरळ रेषेत आपण ती ओलांडू शकत नाही। तर ते असं जरा तिरकं जात ती ओलांडावी लागते आणि असं करत करत आम्ही म्हणजे मला तर पहिल्यांदा असं वाटलं की म्हणजे फार भीती अशी वाटली। तर एवढे दिवस कधी नदीतून वगैरे गेलो होतो पण अशी भीती वाटली होती, पण त्या एका क्षणी किंवा एका त्या नदीत मला फार म्हणजे आता आपण पडून जाऊन वाहत जाऊ की काय असंही मला एका क्षणी वाटलं। पण मैयाचं नाव घेत घेत ती ओलांडली आणि सुदैवाने सुखरूप मी दुसऱ्या तीरावर पोहोचलो। तर तिथून पुढे आता बिलगाव रामनगर करत जाऊ लागलो, कारण रामनगर हे असं 10 किलोमीटर होतं। तर रामनगर येता तिथे एका माळ रानावर पोहोचलो आणि तिथे 3 हेलिपॅड बांधलेली होती। तर कोणाला गावातल्या लोकांना तिथे सगळी मुलं वगैरे खेळत होती, थोडी शाळेची पिकनिक म्हणजे त्यांचे क्रीडा सामने वगैरे चालू होते ते। तर तिथे कोणाला विचारत राहिलं नाही, पण ती 3 हेलिपॅड मोठीच्या मोठी त्या तिथे मैदानावर होती आणि तिथून पुढे आम्ही असं करत करत संध्याकाळ होत आली आणि राय भगत की कोठी म्हणून एक किल्ल्याप्रमाणे आहे। तर तो किल्ला साधारण पडीक भाग झालेला आहे। तर थोडासा जो काही उरला आहे त्याला राय भगत की कोठी म्हणतात। तो राय म्हणजे जसा मोठा हे असतो एखाद्या गावचा सरपंच म्हणा किंवा असा त्या काळचा, तर त्याची ती कोठी होती। तो किल्ल्यासारखाच एक भाग होता। तर त्या छान फोटो वगैरे आम्ही काढले, वरती वगैरे असं म्हणजे लोक पण बघायला येतात तिथे, आतमध्ये तळं वगैरे फार छान आहे। तर तिथे बसून आम्ही थोडा वेळ बघितली ती राय भगत की कोठी आणि तिथे वळसाकडून थोडं खाली आलो आणि आता आम्ही रामनगर येथे पोहोचलो होतो। तर नर्मदा माता मंदिर म्हणून एक आहे रस्त्याच्या बाजूलाच, तर तिथे आम्ही आसन लावलं। तर तिथे त्या आश्रमात म्हणजे महाराज होतेच, तर त्यांचं असं झालं की आता ती खोली फार लहान होती
जी आम्हाला दिली होती तर तिथे खोली फार लहान होती आणि बाहेरच्या बाजूला अजून 1-2 परिक्रमावासी पण होते, तर त्यांना पण तिथे जागा दिली होती. तर आमच्यातले एकटे परत ते म्हणायला लागले, आपण या परिक्रमावासीच्या बाजूला आपण आसन लावणार नाही, आपण दुसरीकडे जाणार वगैरे. त्यांचं परत चालू झालं, काय बाचाबाची परत चालू झाली. म्हणजे असे असतात ते तिथे येऊन सुद्धा ते आपला अहंकार म्हणा, गर्व सोडत नाही आणि ते तिथे त्यांचं चालू झालं. मग शेवटी कशी समजूत काढली, एकाला आतमध्ये खोलीतल्या बाजूला आसन लावायला लागेल, एकाने आतमध्ये जो होता तो परत बाहेर आला, असं सगळं प्रकार झाले. आणि तिथे मग रात्री खिचडी वगैरे त्या महाराजांनी केली आणि तिथे असं झालं की ते रात्रीचे परिक्रमावासी पण जरा उघड्यावरच होती, ती बाहेर शेकोटी वगैरे पेटत होती, आतमध्ये एकच फक्त खोली होती आणि बाहेरचा सगळा तो परिसर उघडाच होता, पडवी कशी होती ती. आणि तर तिथे सतत ती शेकोटी पेटत होती रात्रभर. आणि ते परिक्रमावासी म्हणजे बसने येणारे सुद्धा काही होते, ते पण येत होते रात्रभर. रात्री 1-2दा त्यांच्या बसेस आल्या. मग महाराज ते 3 वाजताच उठले आणि आपली पूजा वगैरे करू लागले. सगळा तो गोंधळच म्हणजे तिथे. आणि असं करत करत मग आता झोप पण व्यवस्थित नाही. मग कसे आम्ही सकाळी 6 वाजता उठलो सगळेजण आणि महाराजांना नर्मदे यार केलं तिथल्या. आणि आता आम्ही पुढे मधुपुरासाठी जाऊ लागलो. तर मधुपुरा इथे काय असं आहे की घोडाघाट आणि मार्कंडेय ऋषींचं आश्रम आहे. घोडाघाट म्हणतात त्याला आणि तिथे मार्कंडेय ऋषींचा आश्रम आहे. तर आश्रम छोटासाच होता. ते घोडाघाट इथे मोठ्याच्या मोठ्या घोड्याची अशी हे केलेली आहे, प्रतिकृती केलेली आहे ती अशी. तर त्या घोडाघाट इथे असं म्हणतात की ते मार्कंडेय ऋषीने जी तपस्या म्हणजे स्वर्गाला जाण्यासाठी जिथून मार्कंडेय ऋषी चालले होते, तर ते मैयात कुठेतरी ती गुंफा आहे आणि ती आता त्या मैयाच्या आतमध्ये प्रवाहात आहे ती गुंफा. तर आम्हाला काही तिथे जाता येत नाही आणि तिथे आम्ही जाऊ पण शकलो नव्हतो. 1-2 आम्ही विचारलं कुठे आहे, त्यांनी एकीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की तिथे ती गुंफा आहे म्हणून. तर तिथून म्हणे ते मार्कंडेय ऋषी स्वर्गाला जाण्यासाठी निघाले होते, अशी ती कथा आम्हाला सांगितली. तर असं करत करत आम्ही आता पुढे सूर्यकुंड इथे जाऊ लागलो. तर सूर्यकुंडासाठी निघालो होतो, पण ते महाराजपूरमध्ये होतं. तर त्याच्या अगोदर आम्हाला एका गावात 2 मुलींनी हाक मारली आणि आपल्या अंगणात आसनला थोडा वेळ थांबा, विश्रांती घ्या असं सांगितलं. आणि त्या 2 बहिणींनी चहा वगैरे आणून दिला. मोठे त्यांच्या अंगणात पेरू पण होते, ते मोठेच्या मोठे पेरू पण आम्हाला काढून दिले सगळ्यांना. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, त्यांनाही आनंद झाला. आणि आता आम्हाला घनसोरसाठी जायचं होतं. तर घनसोर 51 किलोमीटर तिथून दाखवत होतं. आणि करत करत संध्याकाळी आम्ही आता ते महाराजपूरमध्ये पोहोचलोच होतो 12 वाजता सुमार. तर जागरी ह्या गावी आम्ही पोहोचलो. आता ते गाव असं होतं की सगळा तो तिथे अशी आता कुठे धर्मशाळा वगैरे असं काही नव्हत्या तिथे. तर त्या लोकांनी काय केलं आम्हाला सांगितलं की एक उघडा असा रंगमंच होता आणि त्या सगळाच तो उघडाच होता. बाजूने फक्त त्याला अशा गेट्स होत्या पण त्याही उघड्याच. तर त्या तिथे आम्हाला रंगमंचावर आसन लावा म्हणून सांगितलं. मग आम्ही काय केलं, आता काही इलाज नव्हता आणि त्या रंगमंचाचे जे पडदे वगैरे होते ते आम्ही काढले आणि ते आम्ही सगळे त्या गेटला लावून टाकले. थोडाफार थंडीचा कडाका कमी झाला. बाजूलाच आम्ही एक म्हणजे एक धाबा कसा होता, तर त्याच्याकडून त्याची चूल तिथे शेगडी वगैरे होतीच. तर त्याच्या लाकडं वगैरे घेतली. ते दुकानदार होता म्हणा, बाजूला त्याचं दुकानही होतं. त्याने 1-2 भांडी दिली आम्हाला, त्याच्याकडून थोडं सामान घेतलं आणि आम्ही तिथेच रोट्या आणि भाजी वगैरे असं केली. तर ते पद्मनाभ महाराज रोट्या करता करता ते खाली हात घालून आणि ते तापलेले रॉड होते असे म्हणजे सळया होत्या. तर अक्षरशः त्या रॉडला हात लावूनच ते काढत होते. म्हणजे ते असं एखाद्या बाई माणसांना पण जमणार नाही असं ते पटापट काम करत होते. पण 1-2दा लागला पण त्यांना ती तापलेली सळई. तर चांगले मोठाले फोड पण आले, पण असं ते करत होते. पण त्यांना ते जमत होतं. आणि ती थंडीच्या त्या कडाक्यात मी तिथे त्या रंगमंचावरच रात्री झोपलो. पण असं झालं की तिथे आम्हाला एक रात्री माणूस आला आणि त्याने सांगितलं की महाराज आप कितने बजे सुबह निकलने वाले हो.
तर आम्ही सांगितलं हम 6 बजे इधर से निकलने वाले हैं. तर तो असं म्हणाला की मैं तुम्हारे लिए भोजन लेके आता हूँ. आम्ही म्हटलं एवढ्या 6 वाजता तू भोजन कसं काय आणणार. तो म्हणाला की काही नहीं, वो मैं संभालूंगा और आप कटिया के लिए निकलोगे मुझे मालूम है, तर मैं तो आ जाऊंगा 6-6:30 बजे तक. आता आम्ही सकाळी लवकर उठलो, आमचं सगळं आटोपलं आणि त्याची वाट बघितलं तर तो काही पोचला नाही 6:30 वाजेपर्यंत. पुढे आम्ही 7-8 किलोमीटर चाललो असेल तर मजा बघा, तो माणूस मागून आमच्यासाठी 5 जणांसाठी भोजन घेऊन आला. सगळे ते टिफिन वगैरे त्याच्या मोटरसायकलला लावलेले होते. म्हणजे आता आम्ही 8 किलोमीटर पुढे पोचलो होतो आणि तो त्या आम्ही जिथे रात्री थांबलो होतो त्या रंगमंचच्या तिथे, तर तिथून तो साधारण 5 किलोमीटर आतमध्ये त्याचं घर होतं. म्हणजे बघा, ते 5 किलोमीटर आणि आम्ही जे गेलो होतो ते 8 किलोमीटर, असं तो 13 किलोमीटर सुमार आमच्यासाठी भोजन घेऊन आला. आणि वरून म्हणायला लागला, महाराज थोड़ा माफ करो, आता 8, 8:30, 9 वाजले होते. महाराज थोड़ा थोड़ा देर हो गई मुझे आने के लिए, क्योंकि मेरी पत्नी तो सुबह 4 बजे उठकर स्नान वगैरह करके आपके लिए भोजन कर रही थी, लेकिन थोडे तो देर हो गई. तर मग समजलं की पुढे त्याचं पुढच्या गावात त्याचं एक दुकान पण आहे. तिथे एक असा संगम कसा आहे नदीच्या तिथे, आणि तिथे तो त्याचं दुकान वगैरे असतं. पण बघा, आमच्यासाठी तो 13 किलोमीटर भोजन घेऊन आला आणि सगळं छान, रोटी होती, सब्जी रोटी, नंतर टोमॅटोचं लोणचं वगैरे असं सगळं, आणि सगळं तो डिश वगैरे सगळं घेऊन, चमचे सगळं घेऊन आला होता आमच्यासाठी. आमच्याकडे आमचे होते ताट वाटी पेला सगळं होतं, पण तरी तो कुठेही कमी पडू नये, असं परिक्रमावासींना त्रास होऊ नये म्हणून 13 किलोमीटर तो भोजन घेऊन आला. म्हणजे बघा, आणि 9 वाजेपर्यंत. आणि तरी असं तो ह्याने सांगायला लागला की थोडी देर हो गई, इसलिए माफ करो. आता त्यांचा भाव बघा. आणि आपण काय करतो एखाद्यासाठी. आपण गेलो असतो का एखादा, मला असं प्रश्न पडला आणि मी इथे किती जणांना तरी ही गोष्ट सांगितली. मी विचारलं एखादा माणसासाठी तुम्ही किती किलोमीटर गेला असाल भोजन घेऊन, तर ते म्हणाले आम्ही 1 किलोमीटर गेलो असतो, 2 किलोमीटर गेलो असतो आणि आपण परत आलो असतो, परत मागे फिरलो असतो. पण तो बघा 13 किलोमीटर पर्यंत मोटरसायकलने आमच्यासाठी भोजन घेऊन. तर ही खरोखरच म्हणजे आयुष्यभर माझ्या याच्यातून, स्मरणातून किंवा हृदयातून ही गोष्ट जाणार नाही, अशी ही गोष्ट खरोखरच अशी घर करून राहिली. आणि तो माणूस मला प्रत्यक्ष असा दिसतो. फक्त एकच झालं की मी त्याचं नाव विचारायचं विसरलो आणि गडबडीत त्याचं नाव किंवा नंबर घ्यायचा विसरलो. तर ही एक चूक झाली आणि खरोखरच त्या माणसाचे म्हणजे आम्ही कधी त्याच्या उपकारातून उतराईच होऊ शकणार नाही, एवढी अशी गोष्ट आहे. तर ती झालं, त्याला आम्ही नर्मदे हर केलं आणि आम्ही पुढे आता जाऊ लागलो. तर आता पुढे जाता जाता असं झालं की मी माझ्या तंद्रीत चालत होतो आणि आज अशी एक विलक्षण गोष्ट घडली की म्हणजे ही पण गोष्ट मला अशी फार आतमधून म्हणजे परत परत ती जाणवत राहते की असं त्या दिवशी का घडावं. तर असं चालता आता आम्ही घनसोरसाठी चालत होतो. घनसोर 40-45 किलोमीटर दाखवत होतं आणि चालता असं झालं की मला असं वाटायला लागलं की सतत 2 जण कोणतरी माझ्या बाजूने असे चालत आहेत आणि मला असं ते वाटायला लागलं, असे धनुष्य बाण घेऊन जात आहेत आणि मी मध्ये चालतोय, तर ते राम लक्ष्मण माझ्याबरोबर चालतायत असं मला सतत जाणवू लागलं. मी एकटाच होतो आणि तो निर्मनुष्य रस्ता पण होता आणि मी माझ्या तंद्रीत चालतोय आणि पुढे बघितलं तर ते ढोल वगैरे असं वाजवत मारुती राया रथ ओढल्यासारखा चालतोय आणि असं ते दोन्ही बाजूना 2 जण आहेत असं. आणि मला फार ते असं आतमधून जाणवायला लागलं की हे काहीतरी बरोबर नाही, की आपल्यासाठी हे राम लक्ष्मण चालतायत, सोबत मारुती राया चालतोय, तर हे काहीतरी आपण म्हणजे आपल्यासाठी त्यांना त्रास होऊन उपयोग नाही असं मला वाटायला लागलं. आणि ते नाचत ते मारुती राया असं रथ ओढल्यासारखं ओढतायत आणि मला असं जाणवतच नव्हतं की मी चालत आहे, तो रस्ता आपोआप मागे जातोय असं सतत वाटायला लागलं. तर असं करता मी एका बाजूला पण थांबलो, तर ते पण थांबत होते आणि मग मी एका हँडपंपवर होतो. तिथे असं मला डोळे एकदम भरून आले आणि असं काही सुचेत ना मला.
तर करता करता मग मी हँडपंपवर थांबलो थोडा वेळ आणि थोडं पाणी वगैरे प्यायलो आणि परत मी मनोमन नमस्कार केला मारुती रायांना की तुम्ही माझ्यासाठी हे ओढू नका, पण नाही काही ते आपले चालतायतच हसतायत असं वाटायला लागेल. मग शेवटी मी रामरायांनाच विनंती केली की हा प्रकार सगळा थांबवा तुम्ही, आणि मग मी एका झाडाखाली जाऊन मस्त बसलो आणि मग थोड्या वेळाने हा सगळा प्रकार बंद झाला. तर ही म्हणजे मला विलक्षण अशी जाणवून गेलेली गोष्ट तिथे त्या घनसोरच्या वाटेवर अशी घडली. तर असं जात होतो मग आणि असं होतं की आपण कधी कधी मानसिक थकवा जास्त येतो. मग असं वाटायला लागलं मला की आपण हे काय करतोय आणि आपण कशासाठी हे सगळं. तर मग असं वाटायला लागलं की आपण काही फार मोठं काही करत नाही. मग मला ते कधी कधी तो जो ह्याला सोरटी सोमनाथला एक स्तंभ आहे, तर त्या स्तंभावर असं पृथ्वी गोल आहे आणि तिथे असा एक बाण दाखवलेला आहे आणि तो बाण असं दर्शवतो की इथून पुढे जर तुम्ही लाईट रे म्हणजे प्रकाशाचा किरण जर सोडला तर तो थेट दक्षिण ध्रुवावरच पोहोचेल, कारण मध्ये कुठेही जमीन मिळणार नाही. असा तो संस्कृत श्लोक त्या स्तंभावर लिहिलेला आहे आणि तो पृथ्वी गोल दाखवलेला आहे आणि त्याच्यावर तो बाण आहे सोरटी सोमनाथ. मग मला असं तो सतत स्तंभ आठवायचा किंवा तो बाण दिसायचा आणि मग ती प्रेरणा मिळायची की चालण्यासाठी. मला असं वाटायचं की बघा त्यावेळी किती लोक म्हणजे काही साधनं नसताना, काही आता आपल्याकडे मोबाईल आहे, सगळं आहे, आपण कुठे आहोत काय आहोत सगळेजण सांगतात, पण त्यावेळी कोणतेही साधन नसताना आपल्या पूर्वजांनी हे शोधून काढलं की ह्या समुद्र तटावरून जर सरळ जात राहिलो तर आपण थेट त्या दक्षिण ध्रुवावरच पोचू म्हणून. पण आता हे कसं समजलं, तर त्यांनी किती त्रास घेतले असतील, किती म्हणजे क्लेश त्यांना झाले असतील हे सगळं संशोधनासाठी. आणि आपण काय करत आहोत, आपण तर फक्त एक पाऊल टाकतोय, कोणतरी आपल्या सेवेसाठी आहे, कोणतरी आपल्यासाठी जेवण तयार करतोय, कोणतरी आपली राहायची सोय करतोय, सगळं चहा पाणी बिस्किट सगळं हे आपल्यासाठी मैया करते, कोणतरी लोक करतायत. मग आपण काय त्रास घेतोय, तर काही नाही. तर आपल्याला फक्त चालायचं आहे, एक पाऊल टाकायचं आहे, त्याच्यानंतर दुसरं पाऊल, त्याच्यानंतर अजून पाऊल, आणि असं करत करत आपण मग ते काय होतं की ते मैलाचे दगड जे मिळतात ते आपोआप असे मागे सरकत जातात आणि काही वाटत नाही की आता 35 किलोमीटर आहे, 35, 25, 20, 18, 10, 12 असं करत करत आपले किती कमी होत आहेत माइलस्टोन, ते म्हणजे ते अंतर किती कमी होतं हे समजत नाही. तर असं करत करत ते मला ते त्यावेळी तिथे पण जाणवायला लागलं. तर ही खरोखरच अशी ही विलक्षण गोष्ट जी मला तिथे जाणवली की त्रास वगैरे असं काही नाहीये, आपल्या मनाचा तो भ्रम आहे आणि आपण काही फार मोठे कष्ट घेत नाही आहोत, काही नाही, आपण फक्त चालतोय, एक पाऊल टाकतोय. किंवा तो कोलंबस कुसुमाग्रजांच्या कवितेतला म्हणा, ज्याने अमेरिका शोधून काढली आणि तो म्हणत होता की तो आपल्या साथीदारांना कसा चेतवत होता, उत्तेजना देत होता की किनारा तुला पामर आला, असं ते कुसुमाग्रज म्हणतात. तर तसं त्या कोलंबसला त्याला काही हेच नव्हतं की फक्त शोधून काढायचं आणि एक ध्येय घेऊन तो जात होता, त्याचं नाव घेऊन तो जात होता. तसे आम्ही काय करत होतो, आम्हाला फक्त तर चालायचंच होतं आणि पुढे पाऊल टाकायचं होतं आणि आपली परिक्रमा करायची होती. आणि आमच्यासाठी सगळी व्यवस्था करण्यासाठी मैयाने सगळी एवढी चांगली व्यवस्था केली होती की कुठे काही नाही, जरी थंडी वारा वगैरे असला तो तात्पुरता क्षणिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला फक्त ते पाऊल टाकायचंय, पाऊल टाकायचं, अजून एक अजून एक अजून एक असं एवढं. तर असं करत करत आम्ही कटिया या गावी पोहोचलो. तर कटिया या गावी आणि अजून एक बाजूलाच गाव होतं, पुढचं गाव एक 5 किलोमीटरवर. त्या दोन्ही गावात आम्हाला 2 जवानांची शहीद जवानांची स्मारकं दिसली. तर तिथे असे बंदूक वगैरे घेऊन असे ते सगळं ते स्मारक तयार केलेलं आहे त्याच गावात कटिया आणि त्याच्या बाजूच्याच एका गावात अशी दोन सलग. म्हणजे असंही वाटलं की ते कारगिल युद्धात ते शहीद झाले होते आणि बाजूच्याच गावचे 2 युवक असे रणांगणावर हुतात्मा झाले. ते बघून फार वाईट वाटलं, एकाच शेजारच्याच गावातले, आणि त्यांनी ती अशी स्मारकं तयार केली होती. तर तिथे त्यांना आम्ही वंदन केलं आणि पुढे आम्ही घनसोरसाठी गेलो आणि बालापूर इथे पोहोचलो. आता बालापूर इथे काय झालं की त्यांनी आम्हाला एका शाळेचं
हे सांगितलं की तुम्ही एक उघडी शाळा आहे तिथे आसन लावा म्हणून. तर मी पुढे गेलो आणि तिथे एका हॉटेलमध्ये अशी टपरी होती. तर तिथे आम्ही गेलो आणि तिथे सांगितलं की आम्ही बाहेर आता आसन लावू शकत नाही कारण थंडीचा फार कडाका वाढलेला आहे, तर तुम्ही काही आमच्यासाठी दुसरी व्यवस्था करा. तर ते म्हणाले दूसरी कोई कुछ व्यवस्था इधर नहीं हो पाएगी, लेकिन तर मी माझ्या मनात एक लगेच असं वाटलं मला की मी म्हणाले तुमचा इथले सरपंच कोण आहे. तर ते सरपंच उनका मुझे नंबर दे दो. तर मी माझ्या मोबाईलवरून त्यांना नंबर लावला, त्यांनी मला नंबर दिला. तर त्यांनी मी लगेच त्या सरपंचांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आम्ही असे 5-6 परिक्रमावासी आहोत, पण आम्ही असे उघड्या शाळेत झोपू शकत नाही कारण थंडी असल्यामुळे. तर त्यांना आमची समस्या समजली. त्यांनी लगेच मला सांगितलं की तिथल्या माणसाकडे फोन द्या आणि ते पंचायत भवन उघडायला लावून. तर त्या एका फोन कॉलमुळे काम झालं आणि बाकीचे कोण बोलायला तयार नव्हते. गावाचे पण बोलायला सरपंचांना सांगायला भीत होते. पण मी सरळ सांगून टाकलं फार काय नाही म्हणतील असं माझ्या मनात विचार आला. आणि त्या पंचायत भवनात आम्ही त्या रात्री राहिलो. तिथे फक्त असं झालं सगळे हॉल वगैरे कॉम्प्युटर वगैरे सगळे होते आणि तिथे आम्ही राहिलो, आसन लावलं आणि तिथे फक्त लाईटची व्यवस्था नव्हती. तर त्यांनी सांगितलं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते लाईट नाहीये. आणि मग आम्ही समोरच्या घरातून आम्हाला लगेच पाणी वगैरे आणून दिलं, असं हातपाय धुण्यासाठी वगैरे म्हणा. बाजूच्या एका घरातून मग भोजनाची व्यवस्था झाली. एका आमचे मोबाईल वगैरे चार्जिंगला आम्ही तिथे लावले आणि तिथे मागच्या बाजूला सगळा तो उसाचे मळे होते आणि रात्रभर तिथे कोल्हे कुई जी म्हणतात ती रात्रभर त्यांची कोल्ह्यांची चालू होती आणि सतत एक कळप ओरडला की दुसरा तिसरा असं ते सतत रात्रभर ते मोठ्याने पुकारे घालत होते. तर ती कोल्हे कुई काय असते ती तिथे अनुभवायला मिळाली. आणि त्या रात्री बालापूर येथील पंचायत भवन मध्ये त्या सरपंचाने छान व्यवस्था केली आणि त्यामुळे आमचा तो त्या दिवशीचा प्रवास सुखकर झाला. तर अशाच कथा आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा नर्मदा तेरीचा यात्रिक. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.